आम्ही आलो इंडियामध्ये. इंडियामध्ये आली. मजा आली तुला प्रथा? रात्री 2-2:30 वाजता आले दुबईवरून. प्रथा तुला मजा आली का दुबईमध्ये? नाही, प्रथा दुबईमध्येच आहे. हो का? नुसतं सैराट सारखी करते. फिरता असं. हा. ओवी किती वाजता उठलाय? 12:15ला उठलाय. वा कशी ठीक आहे. ओवी एन्जॉय केलं ना भरपूर. म्हणजे तिकडचे 10:30. तिथे 12:15 इंडियामध्ये. आता लगेच आल्याबरोबर लगेच काय मॅचेस आला ना बाबाला तिच्या शाळेचं काही पाहिजे आहे तर ती सांगते आजी मला शाळेचं काय काय आणायला लागेल. म्हणतं काय आणायला काय काय आणायचं आहे? हा तिच्या मैत्रिणीचा दुर्वीचा बर्थडे आहे ना उद्या 14 तारीख. हा तर त्या बर्थडे साठी काही तिला गिफ्ट आणायचं आहे त्यासाठी चालले. ड्रेस पण शाळेचा ड्रेस नाही घालायचा आहे. रेट्रो लुक कसा असतो? आधीचे हिरो घेऊन जसे ड्रेस घालायचे ना तसं. कसे पण ते आधीचे हिरो तर मी बघितलं नाही. कसं अरे दाखव ना गुगलवर. हा म्हणजे तू काय घालणार आहे? पण माझ्या पोटात ए बोलू तू काय घालणार आहे? क्या पता कुछ ढूंढ लेंगे हम. धुन लेंगे. आता आम्ही आलो आहोत आमच्या स्कूलची शॉपिंग करायला. फॉलो मी. 3 रेड अँड ब्लू लाईन आणखीन काय देऊ? आणि 2 त्या सिंगल लाईन. 3 रेड अँड ब्लू लाईन 2 सिंगल लाईन आणि एक मॅथ्सची बुक. बाबूची शॉपिंग झालेली आहे. बुक घेतले खूप सारे आणि ध्रुवीसाठी गिफ्ट घेऊन पण झाले तिथं. आणि ना आता मी अशी बुक घेतली. मॅथ्स पण आहे, इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. म्हणजे हिला ओझा घेऊन जायची गरज नाही. एक बुक घेऊन गेली 3 विषय होऊन जातील. 3 सब्जेक्टमध्ये एक काम. पण फक्त ट्युशनसाठी फक्त ट्युशन. स्कूलसाठी सगळे बुक. आता आम्ही आमचा खाऊ घ्यायला चाललो शॉर्ट ब्रेकसाठी. केळ्याचे वेफर्स आणि ही शेव आवडते तिला. अजून काय बस एवढं मला ना. आणि एक घेतली कप केक. झालं का? आता आम्ही खाऊ घेतला. आता आम्ही कप केक घ्यायला जाणार. बनाना पण घेऊया ना छोटा बनाना. पायनॅपल केक घेतले. अजून काय घ्यायचंय का? बस आता एक बनाना एक स्ट्रॉबेरी केकचं पॅकेट घ्यायला असतं तर मस्त. स्ट्रॉबेरी नाही मिळाले. आता तिकडे बनाना घेऊ पुढे. चल टेस्टिंगला पाहिजे होतं तिला. हे द्या. कसं आहे का? आंबट आहे का गोड आहे? 1 डझन द्या. काय झालं? 3 ग्लास उसाचा रस. तुम्हाला तुला पाहिजे बर्फ सुनेल? बर्फ नका टाकू. दुबईमध्ये ना एका उसाने 1 ग्लास. आपण एका उसात 1च ग्लास होणार. त्याने 3 घेतले. त्याच्यात 3 ग्लास होणार. एका उसाला बार 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 रस करतात. पूर्ण रस काढून टाकतात ना त्याचा. आणि दुबईमध्ये 1 तास 1 टाइम. ओके बस. केळव्याला जायचं का? ठीक आहे. ठीक आहे आपण केळ्याला जाऊया. कधी जायचं? संडेला? उद्या नाही उद्या. उद्या स्कूल. आता जरा दुबईवरनं आलेस तर थोडीशी हे कर ना, रिलॅक्स कर. कसं आहे? हां असं आहे असं. आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही चाललो घरी. बॉय. आता आम्ही दाखवतो की आम्ही काय काय आणलंय. पहिले तर आम्ही हे आणलंय. मला पहिले ओपन करायचं बघू दे. हां शार्पनर इरेजर आणि रिमूव्हर. असं केल्यावर इरेजर आणि मग इरेजर करणार तर पूर्ण घाण घाण ते इरेजरचं डस्ट पडेल तर इथून असं असं करून साफ करायचं. आणि हे एक इंग्लिशची इथं 3 in 1 बुक आहे. मॅथ्स. हां मॅथ्स ही आहे याच्यात. इंग्लिशची आहे मराठीची आहे. हिंदी मराठी मराठी हिंदी मराठी. 3 काढलं इंग्लिशच्या बुक. आयसीटी सायन्स इंग्लिश आणि ही मराठी. मराठी 2 का? हां हिंदी मराठी हिंदी आणि ही एक मॅथ्स. एवढं बुक आणलं मी. काय घेतली का? खाऊ सध्या मी एक लाडू घेतले. तुला हे नुसतेच घेतले? आवडतात. नक्की का? आवडतात. अजून काय घेतलं? आणि हे माझी आवडती शेव आणि बनाना चिप्स. हे बनाना. शेव. आणि तुमच्यासाठी काय घेतलं? हे एक सेट घेतला आणि या सेट मध्ये स्केच पेन नव्हते ना तर मी वेगळे घेतले स्केच पेन.
चला एक असं आणि मग ह्याला असं करायचं. थांब ना थोडं लांब करूया आपण याला. स्टिकर बनव आणि इथे लाव आणि तुझं नाव लिह. फ्रॉम अ वीक टू माय डिअर बेस्टी ध्रुवी. तर मी सगळ्या बुकवर कवर लावून घेतला. काय कोणी लावले? आम्ही दोघींनी. किती छान कवर घातले आणि ओवीने स्टिकर पण छान लावले. तिने स्वतःच्या हाताने स्टिकर बनवून वहीला लावले. होममेड स्टिकरची मजाच वेगळी आहे. डिझाईन पण मस्त तिने स्वतःने बनवली. नावं पण छान टाकली. उद्या स्कूलला गेल्यानंतर काय काय करणार? स्कूलला गेल्यावर पहिले ध्रुवीला हॅपी बर्थडे बोलणार. सर्वांना जय सद्गुरू. जय सद्गुरू. मंडळी तुमच्या खूप म्हणजे खूप कमेंट होत्या, मंजूताई तुमची रेसिपी दाखवा, रेसिपी दाखवा. तर काय दाखवू तुला, ते येईल ते दाखव. तर आज म्हटलं गुरुवार आहे तर शाकाहारी काहीतरी दाखवूया. आमची आता बघा हे बघा दुबई आलं. बाबू बाबू हाय फॅमिली कर. अरे बापरे हाय बोलली. मग मोठे बाबाचा ना हाय. तर आमची दुबईची कंपनी पण आले. ओवी शाळेत गेली, कल्याणी शाळेत गेली, प्रथा माझ्याजवळ आहे. तर आता मंजू रेसिपीला सुरुवात करणार आहे. तर म्हटलं सुरुवात करते तर तुम्ही आता बघा कशी सुरुवात करते. शिमला मिरची आणि पनीरची मी भाजी बनवणार आहे, ती तुम्ही बघा. असं ते एखाद दिवशी मला पण ऐकतं मिळते, रोजच करते तशी. आता स्पेशल रेसिपी आहे ना आज. मी पण नाही शिकली कधी बघायला, म्हणजे करायला ती. मला येते तशीच मी बनवेल. छानच असेल, प्रश्नच नाही. छान असो नसो माझी किंवा तुझी. तुम्हाला आवडली तर मला सांगा, नाही आवडली तरी पण सांगा, आणि काय चूक करेल तर मला माफ करा. हां काही करू दे, चिकन करो, मटण करो, मासे करो, शाकाहारी करो, काही करू दे, पण खूप छान करते ती. सगळ्यांना आवडते, अगदी मनापासून सगळे जेवतात. खूप मस्त असते. तर आता तिची रेसिपी बघा आणि बघितल्यानंतर मग आम्हाला सांगा कशी झाली रेसिपी. बस एवढंच सांगायचं आहे. चला जय सद्गुरू. जय सद्गुरू. चला चल चल म्हणजे चल. हो चला. तुम्हाला पनीरची भाजी कशी बनवायची म्हणजे मी बनवते माझ्या पद्धतीने, तुम्ही बघा. मी तुम्हाला साहित्य सांगते. हा पनीर, कोथिंबीर, शिमला मिरची आणि एक कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, टॅमॅटो, खडे मसाले, मध्ये ही दालचिनी, 4 वेलच्या, लवंग, जिरं, तेजपत्ता, 3 कांदे आणि कढीपत्ता. हा पनीरचा मसाला 2 चमचे घेतला आहे. पाणी, आपला लाल तिखट मसाला, मधली हळद, काश्मीर मिरची आणि हा आपला मसाला घरगुती एवढंच वापरणार आहे. आणि मीठ, तेल, एवढं साहित्य. चला तर आपण सुरुवात करूया. शिमला मिरची स्वच्छ धुवून साफ करून बिया वगैरे काढलेल्या आहेत, ते कापून घेऊया. अशा थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवते. अशी सुकी नाही भाजी करायची मला, थपथपीत थोडी रश्यावाली, एकदम छोटी पण नाही कापायची. तुम्हाला आवडेल तसे तुम्ही मिरची जेवढी छोटी पाहिजे मोठी पाहिजे तशी तुम्ही कापून घ्या. हा कांदा असं करून घ्यायचं आहे, आपल्याला बारीक नाही करायचं. पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हा पाव किलो पनीर आहे. पनीरचे पण तुम्हाला हवे तसे तुम्ही छोटे मोठे तुकडे करून घ्या. अशा पद्धतीने हे मी छोटे तुकडे करून घेतले. पहिल्यांदा हे पनीर बाउलमध्ये घेतलं मी. पनीरमध्ये थोडीशी हळद, पनीरला थोडीशी चव येण्यासाठी मीठ, अगदी पाव चमचा मसाला, काश्मीरी मसाला, ते हलकंसं असं हलवून घेते. आणि हा पनीर थोडा फ्राय करून घेऊया. मी गॅस चालू केलाय, तर मी तेल टाकते. 2 पल्ले तेल टाकले. हा पनीर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे, म्हणजे थोडासा लालसर असं करायचं आहे.
भाजी तशीच केली तर असं भाजी खाताना असं वाटते की पनीर असं चव नाही, पचट पचट लागतो. मीठ मसाला हळद टाकल्याने त्याला थोडी चव येते. लालसर असा होऊन द्यायचा आहे. छान झालं. आता तो मी काढून घेते डिशमध्ये. थोडंसं तेल टाकते. त्याच्यामध्ये हा कांदा आणि शिमला मिरची ती थोडी शिजून घेते हलक्या तेलामध्ये. गॅस स्लो करायचा आहे. कांदा आणि शिमला मिरची शिजेपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो कट करून घेऊया. टॅमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची ही याची आपण ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. 3 कांदे, 1 टॅमॅटो आणि 3 मिरच्या. अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे आहे. शिमला मिरची केवढी शिजली आपण बघूया. एवढं शिजून घ्यायचे, पूर्णपणे पण नाही शिजून घ्यायची. आणि ह्या मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालूया. जेणेकरून शिमला मिरचीला मीठ लागेल असं. एक मिनिट ठेवते, मीठ त्याला लागेल. बघूया आपण. अशा पद्धतीने कांदा आणि शिमला मिरची शिजून घ्यायची. हे मी काढून घेते. गॅस थोडा फास्ट करते. थोडंसं तेल टाकते. हे खडे मसाला आहे, हा तेलामध्ये पहिला टाकते. त्याच्यानंतर हे आपल्याला सर्व त्याच्यामध्ये टाकायचं आहे. कांदा, लसूण, मिरची, टॅमॅटो हे आपल्याला ग्रेव्हीसाठी तयार करायची आहे. जेणेकरून आपली भाजी जाड जाड थपथपीत रस्सा तयार होईल. असं लालसर होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचे आहे. गॅस बंद करते मी. हातामध्ये काढून घ्या. हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. हे आपण भाजून घेतलेलं थोडंसं कांदा, लसूण, आलं, मिरची, टॅमॅटो आणि खडे मसाला हे मिक्सरला लावूया. थोडंसं पाणी घालते. आपलं मिक्सरला झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने एवढं बारीक करून घ्यायचं आहे. आता मी भाजी बनायला सुरुवात करते. हा पनीर मसाला आहे. त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकते. पनीर मसाल्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलं मी. आता मी भाजी बनायला सुरुवात करते. गॅस चालू करते. तेल टाकते. कढीपत्ता तेलामध्ये टाकते. ही ग्रेव्ही आपण बनवली मिक्सरमध्ये ती. ही ग्रेव्ही आपल्याला पूर्णपणे शिजून द्यायची आहे. त्याच्यामध्ये तेल सुट असेपर्यंत आपल्याला लालसर अशी करून घ्यायची. दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवते. बघूया आपण कसे मसाले झाले. तेल सुटले.
आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. काश्मीरी मसाला आणि आपला लाल तिखट मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार टाका. हा पनीर मसाला पाणी घातलेला याच्यामध्येच टाकते. पाच मिनिटं आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे. पूर्णपणे मसाला शिजवून द्यायचा आहे. आपण उघडून बघूया. छान ग्रेव्ही झाली बघा. आता आपण शिमला मिरची आणि कांदा टाकूया. फ्राय केलेला पनीर, अशा पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. 2 मिनिटं आपण ठेवूया झाकण. 2 मिनिटात आपली पनीर भाजी तयार. चला आपण भाजी बघूया कशी झाली ती. आता मी कोथिंबीर टाकते. हलक्याच्या हाताने आपली भाजी अशी तयार झाली. थपथपीत रसा. कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी? मी भाजीच बोलते, आमच्याकडे सगळ्या भाजींना भाजीच बोलतात. तुम्ही काय नाव ठेवायचं ते ठेवा. माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवली. गॅस बंद करते. आई जेवण झाले? या बघा, टेस्ट करून बघा. झाली भाजी पण हो, झाली? डाळ भात आणि पनीरची भाजी झाली? हो हो. वा वा वा. हे या वा बघा, किती छान पनीरची भाजी केली मंजुनी. 1 नंबर. भोपळी मिरची टाकलाय ना? हा, 1 नंबर. वा माझ्या पद्धतीने. वा वा वा. आणि हे काय आहे ग? दादांना काढून ठेवले. हे प्रतीकला काढून ठेवलंय. कोथिंबीर टाकलाय ना म्हणून त्याच्या आधी काढून ठेवलंय. आणि हे भात आहे, हा बघा. आणि हे वरण आहे, शेंग घालून केलेलं वरण आहे. किती छान केलंय बघा. कोथिंबीर नाही टाकली. कोथिंबीर टाकली नाही अजून, प्रतीकला काढून ठेवायचे. शेंगा टाकल्यात. खूप छान. हे बघा 1 नंबर. खूपच भारी. आता जराशी टेस्ट पण केली पाहिजे ना हो भाजीला. थोडीशी भाजी. आता सुनीलला सांगते मी टेस्ट करायला. सुनील तूच कर बरं, तुला बरोबर करते ना. तुला पण कोती हे नको ना, काय म्हणतात ती भोपळी. तेच तर त्याला तेच सांगितलं मी त्याला. सुनील काय बघ रे बाबू, बघ टेस्ट करून. हिरवा खूप आहे, हिरवा खायला गेल. हा, तो कोथिंबीर तो बाजूलाच राहिले मी. भाजी तर रेस्टॉरंट टाईप वाटते पूर्ण. टेस्ट मध्ये बघू कसं वाटतंय. सुनीलला आमच्या बरोबर टेस्ट करते. जास्त हॉटेलचं खातो ना तो. थोडा तो कढीपत्ता खा. थोडा भाजी छान आहे. थोडा कढीपत्ता, थोडं शिमला मिरची काय द्यायची ना थोडीशी. नक्की का नुसतंच नाही नाही, खरंच छान आहे. म्हणजे असं वाटतंय रेस्टॉरंटचाच आहे. हा, ते कलर समजतो ना आपल्याला. बघून पण रेस्टॉरंटचा वाटतंय, सुगंध पण रेस्टॉरंटचाच वाटतं, वाटली ना टेस्ट पण रेस्टॉरंटचा वाटतंय, पण घरी बनवलेलं आहे. खूप छान झालाय. छान मस्त झालं. म्हणजे खरंच मला पण एवढी मस्त वाटलेलं झालं. आहे. एकदम भारी. थँक्यू. तर आमचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, मेन म्हणजे मंजूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चांगल्या कमेंट द्या तिला. खूप छान केलंय रेसिपी. नाही तसं माझं काहीतरी चुकलं असेल ते पण सांगा. चुकलं सांगा. माझ्या पद्धतीने मी बनवते. प्रेम मध्ये मंजूताई कुठे भेटल्या तर मंजूताईला नक्की, मंजूताईसोबत नक्की सेल्फी काढा. त्यांची इच्छा. अच्छा, छोटीशी मंजूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि सुनीलला भरपूर आवडली, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाय. चला, बाय कर सगळ्यांना. बाबू. बाय कर. बाय. सगळ्यांना पप्पी घे. व्हेरी गुड.